नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 13 मार्चला आलेली आहे होळी, हुताक्षणी पौर्णिमा. तर या दिवशी आपल्याला प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू जी आहे तर ती तुम्हाला आवर्जून उतरून ओवाळून टाकायची आहे. आता कोणती वस्तू आपल्याला ओवाळून टाकायची आहे, कोणत्या वेळेमध्ये टाकायची आहे, याबद्दलची सविस्तर माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. आणि माझ्या ताई दादांना एक विनंती करेन की व्हिडिओला प्लीज लाईक करत जावा आणि खरोखर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला, मराठी यूट्यूब चॅनलला पुढे जाण्यासाठी सपोर्ट करा आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून ठेवत जावा की जेणेकरून अशी माहितीपूर्ण व्हिडिओ मी जेव्हाही अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओकडे जाऊया. तर बघा, होळी हा दिवस, या दिवशी पौर्णिमा असते आणि होळीच्या दिवशी खरं तर पौर्णिमा म्हटलं की जितकी ती आपण माता लक्ष्मीच्या सेवा करतो, उपाय करतो, त्याचबरोबर या दिवशी ज्या काही तांत्रिक विद्या असतात तर ह्या देखील त्या दिवशी खूप प्रमाणात केल्या जात असतात. आता बरीचशी जण आपल्याला दिसून येतात किंवा आपल्याला बघायला ऐकायला मिळत असतात. या दिवशी खरोखर जी काही नजरबाधा असते, कर्णीबाधा असते, तर या दिवशी खरोखर ती केल्या जात असते. त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी, म्हणून आपल्याला आता काही वेळा आपली मुलं हुशार असतात किंवा काही वेळा अचानक आपली मुलं चांगली वागत असतात, परंतु ती घरामध्ये अचानकपणे चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, आपलं म्हणणं ऐकत नाही. त्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या मुलांची प्रगती व्हावी, आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं, तर त्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता होळी हा जो दिवस असतो तर तो अनेक प्रकारच्या तंत्र मंत्र साधनेसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जातो. अशी काही लोक असतात ना की त्यांना आपली झालेली जी प्रगती आहे तर ती बघवत नाही. म्हणजेच काय तर बघा, याला आपण शत्रुपीडेचा त्रास जो आहे तर तो म्हणत असतो. आणि आताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला, वडिलांना वाटत असतं की माझा मुलगा मुलगी कुठेही कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नये, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याला यश मिळावं. अभ्यास असेल, व्यवसाय असेल, नोकरी असेल किंवा शेती असेल, अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याला, प्रत्येक कामामध्ये त्याला यश मिळावं. ज्या वेळेस ह्या पवित्र तिथी असतात, ह्या पवित्र तिथींना जर आपण काही उपाय केले, काही सेवा केला तर त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला अगणित मिळत असतं. आणि आता बघा, आता पौर्णिमा तिथीचा जो प्रारंभ आहे तर तो 13 मार्च गुरुवार सकाळी 10:36 सुरू होणार असून जी पौर्णिमा तिथी आहे तर ती 14 मार्च दुपारी 12:25 संपणार आहे. तर हा जो उपाय आहे तर तो आपल्याला गुरुवारीच करायचा आहे. गुरुवारी संध्याकाळी हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. कारण संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी केव्हा करायचा तर प्रदोष काळामध्ये हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. प्रदोष काळ म्हणजे तसा तर 5:30च्या नंतर प्रदोष काळ चालू होतो, परंतु आपल्याला 6:30 वाजेपासून आपल्याला संध्याकाळी हा रात्री 12 वाजेपर्यंत गुरुवारी तुम्ही उपाय केला तरी देखील चालणार आहे. तर बघा कशा पद्धतीने उपाय करायचा आहे. तर संध्याकाळी 6:30 ते 7:30 या वेळेमध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते आणि आणि या कालावधीला आपण तिन्ही सांजेची वेळ देखील म्हणत असतो. आपल्या धर्मशास्त्रामध्ये याला दुधोली बेला, म्हणजे ज्या वेळेस दोन्ही वेळा वेळी एकत्र येतात याला दुधोली बेला असं म्हटलं जातं. हा अतिशय पवित्र काळ असतो. या पवित्र काळामध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे
तर तो आवर्जून करायचा आहे। उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता, काही अडचण नाहीये। वयाची कोणतीही अट नाही किंवा बंधन नाही, मुलगा मुलगी लहान असेल मोठा असेल तरी देखील करू शकता। उपाय कसा करायचा आहे, कोणत्या पद्धतीने करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा की जेणेकरून स्वामी महाराजांच्या मंत्राचाही जप होईल आणि आपलं देखील नामस्मरण होईल। कारण आताच्या सध्याच्या धावपळीच्या काळामध्ये आपले मुलं जे आहेत तर ते खूप अभ्यास करत असतात, पण तरीही केलेला अभ्यास जो आहे तर तो त्यांच्या लक्षामध्ये राहत नाही, पेपरसाठी जातात आणि जो काही केलेला अभ्यास असेल तर तो सर्व विसरून जातात किंवा खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात तरीही त्यांना पाहिजे तशी मनासारखी नोकरी मिळत नाही, नोकरीमध्ये त्यांची प्रगती होत नाही किंवा नोकरी मिळाली तरीही नोकरीमध्ये त्यांना हवा तसा पगार देखील मिळत नाही। त्याचबरोबर मुलांमध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या नकारात्मक शक्ती ज्या आहेत तर त्या जाणवत असतात। मुलांना नजर लागत असते, बाहेरच्या लोकांची लागते, आई वडिलांची सुद्धा आपल्या मुलांना नजर लागू शकते आणि लागत देखील असते। तर नजर लागल्यामुळे काय होतं तर मुलं हे चिडचिडे बनतात, हट्टीपणा करतात, तापट होतात। मुलांमध्ये आपल्याला बघा अनेक प्रकारचे दोष जे असतात तर ते कुठेतरी आपल्याला जाणवत असतात आणि कुठेतरी त्यांच्या कुंडलीतील ज्यावेळी ग्रह दोष जे आहेत तर ते कमजोर झालेले असतात, ज्या वेळेस ग्रह हे आपल्याला अशुभ परिणाम देतात त्यावेळेस कितीही आपण कष्ट करा, उपाय करा, त्याचं फळ आपल्याला मिळत नाही। त्यामुळे जे ग्रह आपल्याला अशुभ परिणाम देत आहे त्यांनी शुभ परिणाम द्यावा। त्याचप्रमाणे कुंडलीमध्ये जे काही दोष तयार झालेले आहेत ते संपण्यासाठी मुलांच्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा असेल, मग त्या नोकरी संबंधित असेल, धन प्राप्तीसाठी असेल, कर्जमुक्तीसाठी असेल किंवा शिक्षणाच्या बाबतीत असेल, तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा मुलगा खूप लहान आहे आणि तो खूपच चिडचिडपणा करतोय, हट्टीपणा करत आहे, मोठ्यांचं ऐकत नाही किंवा लग्न जमण्यामध्ये जर अनेक मुलांची ज्या काही अडचणी असतील, लग्न जमण्यामध्ये अडचणी येत असेल तर अशा मुलांच्या संबंधीसाठी तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या तुमच्या अनेक समस्यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करू शकता। हा उपाय तुम्ही मुलांसाठीच नव्हे तर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींसाठी सुद्धा करू शकता। म्हणजेच काय तर आपल्या घरामध्ये आई वडील असेल, सासू सासरे असतील, मुलं असतील किंवा आपल्या पतींसाठी देखील हा जो उपाय आहे तर तो तुम्ही करू शकता। आता बघा, कारण काही वेळा असं जे होतं की आपल्या घरामध्ये कर्ता पुरुष जो असतो तर आपला पती असतो, तर अनेक वेळा सतत आजारी पडत असेल त्यांच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता आणि हा उपाय केल्याने नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येईल की मुलांचे सर्व दोष, विघ्न, अडीअडचणी, समस्या ज्या आहेत तर त्या दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊन त्यांना यश मिळेल। बघा, मुलगा असो किंवा मुलगी आपली बाहेर गेलेली असते आणि मग त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचं संकट येऊ नये, विघ्न येऊ नये, त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची विघ्न येऊ नये हे प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं। काळजीपोटी आपण काळजी करत असतो जेव्हा आपली मुलं बाहेर असतात त्यावेळी। त्यामुळे हे जे आपण काही उपाय करत असतो, सेवा करत असतो, कुठेतरी त्याचं फळ आपल्याला जे आहे तर ते त्यावेळेस ते नक्कीच मिळत असतं की जे संकट मुलांवरती येणार असतं तर ते सर्व संकट हे दूर होत असतं। आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे बघा, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, उपाय करत असताना तो पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने उपाय करत असताना शक्यतो करून तो हा उपाय करत असताना कुणालाही सांगू नका। उपाय नेहमी गुप्त ठेवायचा असतो, त्यावेळेस त्याचे आपल्याला जे लाभ असतात तर ते चांगले मिळत असतात। कारण आपल्याबद्दल लोकांच्या मनामध्ये काय भावना आहे, काय वाईट आहे हे आपल्याला माहीत नसतं, त्यामुळे उपाय नेहमी गुप्त ठेवायचा असतो। तर आता काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे तुम्हाला किंवा वाटी देखील तुम्ही घेऊ शकता। आता जी काय वस्तू तुम्ही घेतलेली आहे त्यामध्ये तुम्हाला मी ज्या वस्तू सांगणार आहे त्या वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहे। तर पहिली वस्तू महत्त्वाची म्हणजे
मला चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहे, त्याचबरोबर चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे, खडे मीठ सुद्धा घ्यायचं आहे। खडे मीठ तुम्हाला 1 चमचा म्हणजे पोहे खायच्या चमच्यांनी 1 चमचाभर खडे मीठ घ्यायचं आहे। त्याचबरोबर 5 लाल मिरच्या ज्या असतात सुक्या तर त्या लाल मिरच्या घ्यायच्या आहे आणि 5 फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहे, 5 काळी मिरी घ्यायची आहे। तर एवढ्या वस्तू तुम्हाला उपायासाठी लागणार आहे। तर ह्या ज्या वस्तू आहेत तर आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायच्या आहे। यानंतर आपल्या मुलाला आपल्या देवघरासमोर आसनावरती बसवायचं आहे। पूर्व किंवा पश्चिमेकडे तुम्हाला तोंड करून बसवायचं आहे। आपलं किंवा आपल्या मुलांचं तोंड दक्षिणेकडे येणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे। आणि तुम्हाला ह्या ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहे। उपाय करत असताना देवासमोर दिवा धूप लावावा, त्यानंतर उपायाला सुरुवात करावी। तर डोक्यापासून तुम्हाला पायापर्यंत खाली ह्या 7 वेळा उतरवत आणायचं आहे। आणि यानंतर तुम्हाला ज्यावेळी आपण आता होळी पेटवत असतो तर त्या होळीमध्ये तुम्हाला ह्या वस्तू तुम्हाला नेऊन टाकायच्या आहे। होळीमध्ये तुम्ही ज्यावेळी ह्या वस्तू नेऊन टाकायला जाणार आहात त्यावेळी जाताना येताना मागे वळून बघू नका। आणि हा उपाय जर तुम्ही केला आहे म्हणून हा उपाय कुणाला सांगू नका, की जेणेकरून आपल्या घरामध्ये जी काय नकारात्मकता आहे, आपल्या मुलाला जी काय झालेली नजरबाधा आहे तर ती त्या होळीमध्ये जळून जाईल। अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। बघा, मुलं बाहेर गावी शिक्षणासाठी असतील तर मुलांच्या फोटोवरनं तुम्ही हा उपाय करू शकता। त्याचबरोबर जर तुम्ही होळी पेटवत नसाल तर मग तुम्ही ह्या वस्तू एखाद्या झाडाखाली टाकल्या तरी चालेल, किंवा घरापासून थोडंसं बाजूला जाऊन कुठे एखाद्या व्यवस्थित जागी तुम्हाला टाकून द्यायचं आहे। की फक्त आपल्याला टाकत असताना एकच काळजी घ्यायची आहे की जेणेकरून आपल्यापासून कुणाला त्रास होणार नाही, किंवा आपलेही पाय त्यावरती पडणार नाही, किंवा कुणाचेही पाय पडणार नाही अशा जागेमध्ये तुम्हाला टाकायचं आहे। ज्यांना बाहेर टाकणं शक्य नसेल त्यांनी बाहेर अंगणामध्ये एखाद्या पंतीमध्ये कापुरासोबत ह्या वस्तू जाळल्या तरी देखील चालणार आहे। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो गुरुवारी रात्री तुम्हाला आवर्जून आपल्या मुलांसाठी आवर्जून करायचा आहे। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करून ठेवा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।